नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 24 डिसेंबरच्या भागामध्ये मित्रांनो, आज तर आपल्याला छान अशा दोन गोड गोड बातम्या मिळालेल्या आहेत. पहिली म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी आवडती काव्या म्हणजेच ज्ञानदा ही लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांकडून तिला तिच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे त्यांनी एक असा छान पॉझिटिव्ह प्रोमो इथे दाखवलेला आहे की जीवा आणि काव्या एक टीम होऊन आपापल्या प्रेमाला परत मिळवणार आहेत. आणि आजच्या भागामध्ये त्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे मित्रांनो. काव्या घरी येते आणि मध्ये मध्ये करणाऱ्या त्या रम्याला तर तिने हात पिरगाळून बरोबर कोपऱ्यात बसवलेला आहे. तर आता बघा, इकडे नंदिनी मोहितेंच्या घरी असते आणि ती स्वयंपाक करत असते. तर तेव्हा तिचा फोन वाजतो आणि ती ज्यावेळेस फोन बघते तर तिच्या फोनवरती तिला पसारेवाला असं नाव दिसतं. आणि ते नाव दिसल्यानंतर आता नंदिनी तेच फोटो म्हणजे तिच्या डोळ्यासमोरून तेच फोटो परत परत जाऊ लागतात आणि तिला त्रास होऊ लागतो मित्रांनो. आणि तेव्हा ती त्या फोनकडे दुर्लक्ष करू लागते. तर जीवा आता इकडे कासावीस होतो आणि परत तिला फोन लावतो. आणि ज्यावेळेस आता इकडे नंदिनीच्या फोनवरती त्याचा परत कॉल येतो, तर तेव्हा नंदिनी आता तो फोन सायलेंट वरतीच टाकते. आणि जीवा आता इकडे परत खूप अस्वस्थ होऊ लागतो आणि म्हणतो, चकाचक बाई, माझा फोन का उचलत नाहीये? आणि हे असं जर झालं ना, तर कसं चालेल? आणि जर माझं म्हणणं तिच्या कानावरती नाहीच पडलं तर कसं होईल? तिच्या मनामधल्या कालच्या आठवणी कधीच पुसल्या नाही जाणार. नाही, नाही, मला ना काहीतरी करावंच लागणार. असं म्हणून तो थोडा वेळ विचार करतो आणि लगेचच आरुषीला फोन लावतो. तर तेव्हा आरुषी फोन उचलते आणि स्वयंपाकघरामध्ये जीवासोबत बोलत-बोलत येते आणि म्हणते, "हो, हो, ताई तर इथेच आहे. मी देते ताईकडे फोन." असं ती सांगते आणि आता ती नंदिनीला म्हणू लागते, "ताई, जीवाजीजूंचा फोन आहे. प्लीज बोल ना त्यांच्याशी. तो ना खूप रडतोय अगं." तर नंदिनी तिच्यावरती थोडंसं ओरडते. म्हणते, "तुला अभ्यास नाहीये का?" तर तेव्हा आरुषी म्हणते, "हो, अभ्यास तर करायला जातेच आहे मी." असं म्हणून ती आता एक चक्क लढवते. ती जीवाला म्हणते, "जीजू, मी ना फोन स्पीकरवरती टाकते. तू बोलून घे, तुला जे काही बोलायचं आहे ताईसोबत ते." असं म्हणून ती तिचा फोन तिथेच कट्ट्यावरती ठेवते आणि स्पीकरवरती टाकून तिथून निघूनच जाते. तर तेव्हा ती मग आता नंदिनी तो फोन कटही करत नाही आणि त्या फोनकडे थोडंसं दुर्लक्ष करायचा प्रयत्न करते. तर इकडून आता जीवाचं हृदय तर भरून आलेलं असतं मित्रांनो. आणि तो एकदम असं जड आवाजात नंदिनीसोबत बोलू लागतो. म्हणतो, "हाय नंदिनी, कशी आहेस तू? हे बघ, स्वतःला कामामध्ये गुंतवून ना गुंता सुटणार नाहीये अगं." तर तेव्हा नंदिनी त्याच्यासोबत बोलू लागते. म्हणते, "गुंता तर सुटलेला आहे." तर जीवा म्हणतो, "अगं, तुला हे असं वाटतंय, पण माझं काय? मला आता कुठेतरी गुंतायला हवं होतं ना, तिथे मी गुंतत चाललेलो होतो आणि ते गुंतणं सुद्धा ना मला आवडू लागलं होतं. जग सुंदर वाटायला लागलेलं होतं. पण एखाद्या गोड स्वप्नामध्ये हरवून गेलेलं असताना कोणीतरी असं खाडकून जागं करावं ना, असंच झालेलं आहे गं माझं. तुझ्यामुळे ना मला नात्यांची, आयुष्याची, स्वप्नांची क्लॅरिटी यायला लागलेली होती. तुझा हा पसारेवाला आवरायला आणि सावरायला सुद्धा शिकलेला होता. तुझ्याशी बोलायला लागल्यानंतर इतकं छान सुचायला लागलं ना मला." असं म्हणून तो आता सॉरी, सॉरी, आय एम सॉरी असं म्हणत असताना नंदिनीला तर त्या गोष्टीचा त्रास होत असतो मित्रांनो. आणि ती फोन कट करणारच असते. इतक्यात जेव्हा म्हणतो, "सॉरी, सॉरी, ए ऐक ना, अगं तुला तर त्रास होत असेल ना, तर आपण या विषयावरती नको बोलूया. पण एक गोष्ट ना मी तुला खऱ्यापणाने सांगतो, तू नाही आहेस ना, तर यार मला खूप शांत शांत वाटतंय. आणि तुला माहिती आहे ना गं, मला शांततेची सवय नाही आहे मला. तर तू ना सतत तुझी बडबड ऐकायची आहे. सतत नॉनस्टॉप. तू तर माझा फुकटचा टॉक टाईम आहेस ना यार." असं तो खूप घाईवरून बोलत असतो. तर नंदिनीला सुद्धा आता इकडून भरून आलेलं असतं आणि ती सहन होत नाही म्हटल्यानंतर फोन कट करतच असते. इतक्यातच आता जीवा तिला थांबवतो. म्हणजे नंदिनी त्याला म्हणते, की "मी आता फोन कट करत आहे." तर जीवा तिला थांबवतो आणि म्हणतो, "नाही, नाही नंदिनी, प्लीज, प्लीज फोन नको ठेवूस. तुला हे नाही ऐकायचं ना? बरं ठीक आहे. आपण हे नको बोलूयात. ठीक आहे, ठीक आहे." आणि असं म्हणून तो आता विषय बदलतो आणि म्हणतो, "बरं, बरं ठीक आहे. मला सांग, आज जेवायला काय बनवलेलं आहेस तू? खिचडी बनवलेली आहेस का वरण-भात? अगं तुझ्या हातचं जेवण ना मी खूप मिस करतोय यार. खूप, खूप मिस करतोय. आणि तू एक काम कर ना, तू माझ्यासाठी वरण-भात घेऊन येशील का? आणि तू रुसून बस माझ्यासोबत. अजिबात बोलू नकोस माझ्याशी. मी माझी ट्रिक वापरेन, जीवाची ट्रिक. मी काय करेन माहिती आहे का? जे लहान मूल रुसल्यानंतर करतात ना, तसंच करेन. एक घास आईचा, हां, एक घास बाबांचा आणि एक घास जीवाचा." असं आता तो मित्रांनो जेव्हा बोलत असताना नंदिनी तर इकडे खूप रडू लागते आणि तिला अखेर सहन होत नाही म्हटल्यानंतर
ती फोन कट करून टाकते आणि तिने फोन कट केल्यानंतर इकडे आता जेव्हा खूप जोराने कुटून रडू लागतो आणि त्याला सुद्धा खूप त्रास होत असतो आणि आता तो आता रडत-रडत म्हणतो, "नंदिनी प्लीज परत ये ना यार, प्लीज परत ये. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय." आणि देवाला प्रार्थना करतो, "देवा प्लीज देवा नंदिनीला परत पाठव." आणि इकडे आता नंदिनी सुद्धा खूप रडत असते आणि तेव्हा आरुषी तिथून सगळं काही आडोशाला उभा राहून बघत असते. तर आता इकडे यांनी परत रम्याचा आणि वसूचा सीन दाखवलेला आहे. या दोघी खोलीमध्ये आलेल्या असतात. तर तेव्हा रम्या म्हणते, "अरे बाप रे बाप! मला तर असं माझी हार्टबीटच स्किप झालेली होती. मला 1 सेकंदासाठी असं वाटलं होतं, की पार्थने जीवाला माफ केलं की काय?" तर तेव्हा वसू म्हणते, "अगं रम्या ते शक्य नाहीये. कारण ना विश्वासघातांच्या आगीमध्ये नात्यांची आहुती पडलेली आहे. पार्थच्या मनामध्ये जी काही आग लागलेली आहे ना, ती कोणी कधीच विझवू नाही शकणार. आपण आता फक्त एकच काम करायचं रम्या, की ही ना आग ना सतत धुमसत ठेवायची आणि म्हणूनच मी आज मीडियाला फोन केलेला होता." तर तेव्हा रम्या खूपच खुश होते आणि म्हणते वसूला जाऊन ती मिठीच मारते. "अगं आई, हे तर खूपच गल्लत काम केलेलं आहेस तू आणि खरं सांगू का, तुझे कॉन्टॅक्ट्स ना खूप छान उपयोगी पडलेले आहेत आपल्या." तर तेव्हा वसू म्हणते, "अगं फक्त माझे नाही रम्या, तर तुझ्या बाबांचे कॉन्टॅक्ट सुद्धा आज उपयोगी पडलेले आहेत." तर तेव्हा रम्या विचारते, "अगं बाबांचे कॉन्टॅक्ट्स म्हणजे काय?" तर वसू सांगू लागते, "रम्या तुझे बाबा आहेत ना, ते एका समितीला पाठिंबा देत होते. ती समिती कुठली आहे माहिती आहे का? संस्कृती रक्षक समिती. त्या समितीबरोबर काम करता त्या आणि अनेक लोकांना समज दिली त्यांनी. कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले. जेव्हा मुलींना फॅड घेऊन वागायच्या ना, किंवा जिथे-जिथे समाजाविरुद्ध गोष्टी घडायच्या, तिथे-तिथे तुझे बाबा या समितीबरोबर मोर्चा घेऊन जायचे आणि त्या लोकांना वठणीवरती आणायचे, कान धरायचे त्या लोकांचे आणि त्या लोकांना चांगले विचारायची, जाब द्यायचे आणि एकदा त्यांना त्यांना विचारायची, सुधारायची संधीसुद्धा द्यायचे. आज त्या समितीच्या बायकांना ना मी आपल्या घरामधले व्हिडिओ पाठवले आणि त्यांना मोहितेंच्या घरी देखील पाठवलं." असं तिने सांगितल्यानंतर रम्या तर खूपच खुश होते आणि म्हणते, "अगं आई काय सांगतेस तू? बापरे! या समितीच्या बायका घरी गेल्या म्हणजे त्यांनी ना काव्याच्या तोंडाला काळं फासलंच असणार आहे." तर वसू म्हणते, "नाही गं रम्या, मला नाही वाटत तसं. अगं ती नंदिनी आली असेल ना मध्ये त्या काव्याला वाचवायला, जसा इथे पार्थ आला होता जीवाला वाचवायला." तर रम्या म्हणते, "तेच ना अगं, देशमुखांची अब्रू चव्हाट्यावरती यायला नको म्हणून मी तसा वागलो. अगं काय गरज होती याला? त्याला म्हणावं की सोशल मीडिया उघड आणि बघ, त्या दोघींची मीम सुद्धा तयार व्हायला सुरुवात केलेली आहे लोकांनी आणि कधी-कधी तर कळतच नाही की हा कुठल्या जगामध्ये वावरतो ते." तर वसू म्हणते, "अगं रम्या, लोकांनी ना या असल्या माणसांच्या वरती कितीही चिखलफेक केली ना, तरी सुद्धा नंदिनी आणि पार्थ आपला मोठेपणा कधीच सोडणार नाहीत." तर रम्या तिला विचारते, "पण आता आपण काय करायचं आई?" तर वसू सांगते, "आता ना आपण वाट बघायची. हे दोघेजण काय निर्णय घेतात ना, त्याची वाट बघायची. कारण हे दोघे जो काही निर्णय घेतील, त्यावरून आपल्याला आपले पुढचे प्लॅन्स आखायचे आहेत." आणि आता या दोघांच्या निर्णयाची वाट बघत पुढच्या प्लॅनची तयारी सुरू करू लागतात. तर आता इकडे मोहितेंच्या घरी काव्याची मैत्रीण अनिशा आलेली असते आणि तिला एकदम जवळ घेऊन तिचं दुःख वाटून घ्यायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा काव्य तिला म्हणते, "बरं झालं अनिशा तू आलीस. मला ना काही दुखलं-खुपलं ना, की मी अशीच नंदिनी ताईच्या कुशीत शिरायचे. तिला ना अशीच घट्ट मिठी मारायचे. पण आता ना मी सगळं काही गमावून बसलेली आहे अनिशा. माझ्या ना नंदिनी ताईला सुद्धा आणि माझ्या देशमुखांना सुद्धा." तर अनिशा तिला म्हणते, "काव्या बघ तू रडू नकोस. मी आहे ना तुझ्यासाठी. ही तुझी खारुताई कायम तुझ्या बाजूने आहे अगं." तर तेव्हा काव्य तिला म्हणते, "तू तर आहेसच गं अनिशा, पण मला ना माझा बोका सुद्धा हवा होता सोबत. आता कुठे ना हवा-हवासा झालेला होता तो मला. पण मी काय करून बसलेलं आहे गं हे. असं वाटतंय ना आधीच ना तुझं ऐकायला हवं होतं. त्यांच्याबद्दल मला जे काही वाटतं ना, ते मी त्यांना सांगायला हवं होतं." आणि आणि तर तेव्हा अनिशा तिला म्हणते, "हो गं, पण तू ना काल तर त्यांना सगळं काही सांगणारच होतीस." तर काव्य तिला म्हणते, "हो सांगणार होते, खरंच सांगणार होते. कालचा अर्धा दिवस ना माझा खूप सुंदर होता माझ्यासाठी. मी ना अशी छान रेडी झाले होते, छान साडी वगैरे नेसली होती. पार्थने सुद्धा छान कोट घातलेला होता. किती हँडसम दिसत होते ना ते. त्यांना असं सांगायचं होतं मला, "हिरो दिसताय तुम्ही माझे हिरो." ॲप्रिशिएट करायचं होतं ना मला त्यांना. पण राहून गेलं ना अनिशा ते सगळं काही. आणि हे बघ ना, ते ना मला नेहमी ॲप्रिशिएट करतात, एन्करेज करत आलेले आहेत. पण मी मात्र नेहमी तुसडेपणानेच वागत गेले गं त्यांच्यासोबत. ते त्यांच्यासाठी माझ्या डोळ्यामध्ये प्रेम शोधत राहिले.
पण मी मात्र ते कधीच ओठांच्या वरती येऊ नाही दिलं. कधीच नाही. पार्टीमध्ये ना मला त्यांना एकदम गुडघ्यावरती बसून सगळ्यांच्या समोर त्यांना माझ्या मनातलं सांगायचं होतं. पण नशिबाने तर त्याच्यासमोरच मला गुडघे टेकायला लावले. काय होऊन बसलं गं हे सगळं काही. आणि तुला तर माहिती आहे ना अनिशा, की मी रेडी होत असताना पार्थ आले ना माझ्याजवळ आणि मला ते म्हणाले, की "अहो गळ्यामध्ये काहीतरी घाला." मग मीच म्हटलं, "कशाला? मला बाकी कुठलाही दागिना गळ्यामध्ये घालायचा नाहीये. माझ्याकडे ना तुम्ही दिलेलं छान गिफ्ट आहे. आपलं काव्यार्थ मंगळसूत्र. पण आता काय होऊन बसलेलं आहे बघ, या काव्यार्थचं." असं म्हणून ती आपल्या हातावरचं ते मंगळसूत्र काव्यार्थ असतं ते तिला दाखवते, जे पार्थने तोडलेलं असतं. तर तेव्हा काव्या तर रडू लागते आणि म्हणते, "काव्य आणि पार्थ आता वेगळे झाले आहेत गं अनिशा, वेगळे झालेले आहेत." तर अनिशा तिला आता सावरू लागते. तिला म्हणते, "काव्य तू आधी तर बस बरं इथं." आणि असं सांगून ती तिला बसवते आणि तिला समजावून सांगू लागते, की "नाही काव्या, काव्यार्थ कधीच वेगळे होऊ शकत नाहीत. अगं युनिव्हर्स तुम्हाला कधीच वेगळं होऊ देणार नाही. फक्त तू होप सोडू नकोस. हे बघ, असं समज की तुझ्या पास्टबद्दल तू स्वतःच पार्थ जिजूंना सांगितलेलं आहेस आणि त्यांना शॉक बसलेला आहे. आणि हे बघ, असंही त्यांना हे सगळं काही कळाल्यानंतर वॉर आणि लेस तर रिॲक्शन असणारच आहेत ना. तर त्यांच्यासोबत तू बोल काव्या हो. आणि तू तुमच्यामधला दुरावा कायमचा मिटवून टाक. तू विसरू नकोस की तू काव्य आहेस आणि माझी काव्य कधीच हार मानत नाही. आता हे बघ, फक्त प्रेम एक्सप्रेस करून नाही चालणार तुला. तुझ्या प्रेमाने ते इम्प्रेस व्हायला पाहिजेत काव्या. सो टेक इट ॲज अ चॅलेंज अँड गो अँड फाईट माय बेबी. पार्थ जिजूंचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. तो तुला नक्कीच माफ करतील." आणि ती त्यानंतर काव्याच्या गालाला हात लावत म्हणते, "काव्या, आयुष्यामध्ये ना वादळं येतात, ती आपल्याला तोडायला नाही, आपल्यामधल्या पॉझिटिव्हिटीला, आपल्यामधल्या ताकदीला शार्प करायला येतात. देवाने मारलेली फुंकर म्हणजे वादळ असतं. समोरच्यावरती जीव तोडून प्रेम करणारी काव्या मी पाहिलेली आहे. ती कुठेतरी हरवून गेलेली आहे. या वादळामुळे ना ती काव्या बाहेर आली पाहिजे. लिमिटलेस प्रेम करताना मी पाहिलेलं आहे तुला काव्या. आताही तुला तेच करायचं आहे. पार्थवरती अगं प्रेमाच्या ताकदीपुढे ना राजे रजवाडे सुद्धा झुकलेले आहेत. मग तर हे टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक आहेत गं." तर तेव्हा काव्या तिला म्हणते, "हो गं, पण ते ना खरं तर माझ्या राजासारखेच आहेत." तर तेव्हा अनिशा तिला म्हणते, "हो गं माझी राणी, माझे राजा आणि राणी नक्कीच एकत्र येणार, खात्री आहे ना मला." असं म्हणून ते मंगळसूत्र परत तिच्या हातामध्ये ठेवते आणि तिला म्हणते, "खारुताईचा वादा तुटू नाही देणार ही राधा." असं म्हणून ती तिला खूप असं छान धीर देते मित्रांनो. आणि तेव्हा आता काव्यसुद्धा थोडी मूव्ह ऑन होते. तर इकडे आता म्हणजे अखेर त्यांनी मानिनी आणि शारदाला फोन लावते. तर तेव्हा मानिनी शारदाला म्हणत असते, "असं नाही शारदाबाईंनी, पण जर तुम्हाला जर माहिती होतं ना, तर एक आई म्हणून तुम्ही मला सांगायला हवं होतं ना." तर तेव्हा शारदा म्हणते, "खरं सांगू का? एक आई म्हणूनच मी विचार केला. मी कोणताही निर्णय घेतला असता ना, तर दोन्हीपैकी एका तरी मुलीवरती माझ्या अन्याय झालाच असता." तर मानिनी म्हणते, "नाही हो, पण तुम्ही असं कसं काय म्हणताय?" तर तेव्हा शारदा म्हणते, "हो, असंच आहे. मी जर काव्याला सांगितलं असतं ना, की तू हो पुढे आणि सगळं काही खरं-खरं सांग, तर मग नंदिनीने माघार घेतली असती तेव्हा. कदाचित पार्थने सुद्धा माघार घेतली असती. मग जीवा आणि काव्याचं लग्न नक्कीच झालं असतं, पण मग नंदिनी आणि पार्थने परत एकमेकांशी लग्न केलं नसतं. कुठल्या ना कुठल्यातरी प्रकारे ना, माझी एक मुलगी तर दुःखात राहणारच. हो, हे मला दिसत होतं." तर तेव्हा मानिनीला सुद्धा आता सगळं काही लक्षात येतं आणि ती म्हणते, "अच्छा, हे असं आहे म्हणून तुम्ही काव्याला कोणालाही न सांगण्याचा सल्ला दिलात का?" तर तेव्हा शारदा म्हणते, "हो, किमान त्यामुळे ना तर जीवा आणि नंदिनीचा संसार सुरू राहील. पार्थ आणि काव्याच्या ना संसाराची शक्यता तयार झाली आणि तुमच्यापैकी कोणाला एकाला तरी मी विश्वासात घेऊन हे सगळं काही सांगायला हवं होतं खरं. पण तेवढं सत्य मी मोठं सत्य ना तुमच्यापासून लपवलं, चूकच झाली माझी." असं ती बोलत असताना मानिनी तिला थांबवते आणि म्हणते, "नाही हो शारदाताई, असं मला म्हणायचं नाही आहे. आणि प्लीज तुम्ही असा विचार करू नका. तुम्ही बरोबर आहे तुमचं. तुम्हाला ज्यावेळेला तुम्हाला जे योग्य वाटलं ना, तोच सल्ला तुम्ही काव्याला दिलात. आम्हीच कदाचित आणि म्हणजे आम्हालाच कदाचित ओळखता नाही आलं. पण काय कमाल आहे ना काव्याची, मानलंच पाहिजे तिला. म्हणजे तुम्ही जो काही सल्ला दिलात ना, तो तिने मानला आणि मनावरती दगड ठेवून ही मुलगी इथवर आली हो. बाकी सहन करण्याच्या बाबतीत ना, कोणी सोसलं, जास्त सोसला आणि कोणी जास्त त्याग केला हे सांगणं तर अवघडच आहे. आणि आता तर आई-वडील म्हणून ना आपण
कोणा एकाची बाजू सुद्धा घेऊ शकत नाहीये. आणि पुढं म्हणते, शारदाताई मी ना मागे विक्रमना पण म्हणाले होते, या सगळ्यावरती ना डिव्होर्स हा पर्याय नसू शकतो. आपण आपल्या मुलांना विश्वास द्यायला हवा. काळच ठरवेल की काय काय करायचं आहे ते. तर आता या दोघींच्या मधलं बोलणं असं चालू असतं मित्रांनो. आणि आता म्हणजे शारदाने जो काही निर्णय घेतलेला असतो काव्याच्या बाबतीत, तो तर आता एकदम इथे योग्य ठरलेला आहे. तर त्यानंतर इकडे त्यांनी मोहितेंच्या घरामधला सीन दाखवलेला आहे. म्हणजे यांच्या घराची डोरबेल वाजते. त्यावेळेस नंदिनी दरवाजा उघडते आणि चक्क समोर आता तिला तिथे काउन्सिलर उभे दिसतात. म्हणजे नंदिनीनेच त्यांना इथे बोलावून घेतलेलं असतं. तर तेव्हा काउन्सिलर नंदिनीला म्हणतात, "हाय नंदिनी मॅडम, म्हणजे तुम्ही यावेळेला मला इथे बोलावून घेतलत?" तर नंदिनी म्हणते, "हो, तुम्ही या ना आतमध्ये या." आणि ती त्यांना आतमध्ये बोलावून घेते आणि बसायला सांगते. तर तेव्हा ते काउन्सिलर येतात, आतमध्ये बसतात आणि देवाला नमस्कार करतात. तर तेव्हा नंदिनी सांगते, "हे ना माझं माहेर आहे." तर तेव्हा काउन्सिलर म्हणतात, म्हणजे ते एकदम फ्रेश मूडमध्ये असतात आणि तिला म्हणतात, "हो, अच्छा असं आहे का? म्हणजे नवऱ्याला थोडासा त्रास द्यायला म्हणून तुम्ही इथे माहेरी आलात का?" तर तेव्हा नंदिनी चक्क त्यांना सांगते, की "आता ना मी कायमचीच माहेरी आलेली आहे." तर आता ती असं सांगत असताना थोडीशी सीरियस असते. त्यामुळे काउन्सिलर आता तिला विचारतात, "म्हणजे हे सगळं काही ठीक आहे ना?" आणि असं त्यांनी विचारल्यानंतर साहजिकच आता नंदिनीच्या डोळ्यासमोरून परत ते सर्व काही काव्याचे आणि जीवाचे फोटो जाऊ लागतात. तर काउन्सिलर पुढे म्हणतात, "नाही म्हणजे तुम्ही अचानक मला बोलावलंत." तर तेव्हा नंदिनी सांगते, "कारण गोष्टच तशी आहे. मला ना फास्ट ट्रॅकमध्ये डिव्होर्स हवा आहे." आणि असं तिने सांगितल्यानंतर त्या काउन्सिलरच्या पायाखालची तर जमीनच सरकते. कारण त्यांना तर काही माहितीच नसतं. तर तेव्हा आता धनंजय सुद्धा तिथे येतो आणि म्हणतो, "अगदी बरोबर बोलते आमची नंदिनी." आणि तेव्हा ते दोघे सुद्धा एकदम उठून उभे राहतात आणि त्या काउन्सिलरना तर काही कळेनासंच होत असतं. तर तेव्हा धनंजय समोर येतो आणि त्यांना बसायला सांगतो. तर तेव्हा शारदा सुद्धा तिथं येते आणि त्यांना पाणी देते. तर तेव्हा काउन्सिलर आता पाणी पिऊ लागतात. तर नंदिनी म्हणते, "मी ओळख करून देते. ही माझी आई आहे आणि हे माझे बाबा आहेत." तर तेव्हा नंदिनी आता या दोघांना सांगते आणि मी डिव्होर्स फाईल केलेला आहे ना, मी म्हणाले होते ना तुम्हाला, तर हे त्याचे काउन्सिलर आहेत. तर आता शारदा म्हणते, "म्हणजे काउन्सिलर म्हणजे डिव्होर्स होऊ नये यासाठी कोर्टाने नेमलेला माणूस, बरोबर ना?" तर तेव्हा ते काउन्सिलर म्हणतात, "हो, करेक्ट. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. नातं सहज तुटू नये ते जोडून ठेवण्याच्या शक्यता पडताळून पाहाव्यात, याची आठवण करून देणारा माणूस म्हणजे काउन्सिलर. आणि आम्ही काउन्सिलरना आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करत असतो नाती टिकवण्याचा." तर तेव्हा शारदा त्यांना विचारते, "आजकाल खूप येतात का हो डिव्होर्स घ्यायसाठी लोकं तुमच्याकडे?" तर तेव्हा काउन्सिलर सांगतात, "हो, प्रमाण तर वाढलंय खरं. म्हणजे कसं आहे ना, नेटवर्क पाहिजे ना, तसं फुल नेटवर्क देणारा विचारांचा टॉवर सुद्धा पाहिजे होता जागोजागी. हां, आता आपण होय ठीक आहे. असं लग्नसंस्था आपली इतकी कमकुवत तर नाहीच आहे, जसं की आता नंदिनीकडे बघून बोलतात ते." तर तेव्हा इकडे आता मित्रांनो देशमुखांच्या घरी मानिनी पार्थला सोबत घेऊन शुभं करोती म्हणत असते आणि ते दोघे सुद्धा एकत्र शुभं करोती म्हणत असतात. शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. तर तेव्हा आता मानिनी पुढं म्हणते, तर दिव्या दिव्या दीपत्कार. तर पार्थ म्हणतो, कानी कुंडल मोतीहार. आणि तो पुढे पुढे म्हणू लागतो, दिव्याला पाहून नमस्कार. तर मानिनी सुद्धा म्हणते, दिव्याला पाहून नमस्कार. तर तेव्हा पार्थ म्हणतो, दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. असं तो म्हणतो आणि देवाला नमस्कार करतो. तर पार्थ पुढे म्हणतो, घरातली पीडा बाहेर जाऊ दे. आणि तो पुढे म्हणतो, की घरची, असं म्हणून तो थांबतो आणि तिथेच थांबल्यानंतर मानिनी आता त्याच्याकडे बघू लागते आणि ती परत पुढे कंटिन्यू करते, की घरातली पीडा बाहेर जावो, घरची लक्ष्मी, असं म्हणून ती पार्थला म्हणायला सांगते. "म्हण पार्थ, घरची लक्ष्मी." असं म्हणून ती त्याला पुढं म्हणायला सांगत असते, पण पार्थ काही म्हणतच नाही. तर इतक्यातच मित्रांनो आता चक्क काव्या तिथं दारामध्ये येते आणि ती पुढचं वाक्य पूर्ण करते. "घरची लक्ष्मी घरात येवो." असं तिने म्हटल्यानंतर पार्थ तर आता आश्चर्याने तिच्याकडे बघू लागतो. म्हणजे त्याला आश्चर्यच वाटत असतं, की काव्य चक्क तिथे आलेली आहे आणि बरोबर याच वेळेस घरची लक्ष्मी मित्रांनो आता घरी आलेली असते आणि मानिनीच्या डोळ्यामधून तर तिला बघितल्यानंतर पाणीच येत असतं. तर आता काव्या तिथेच उभी राहते आणि पार्थला ती परत म्हणते, "म्हणा ना देशमुख." आणि असं तिने म्हणत असताना पार्थ तर तिच्याकडे एकसारखाच बघत असतो आणि त्याला वाटत असतं, की काव्य तिथे आलेली नाहीये की काय? म्हणजे त्याला भास होत आहे की काय? आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, काव्य आता आतमध्ये येते
आणि ती सगळ्यांना प्रसाद देत असते. तर तेव्हा आता पार्थ तर तो तिच्याकडून प्रसाद घेत नसतो. तर तेव्हा ती पार्थला सुद्धा प्रसाद देत असते आणि तेव्हा पार्थ तिला प्रसाद तिच्याकडून घेत नाही म्हटल्यानंतर काव्या तर त्याला म्हणते, "देवाच्या प्रसादाला आणि प्रेमाला कधीही नाही म्हणायचं नसतं." आणि असं ती बोलत असताना रम्या तिथे येते आणि तिला एक विचित्र असा टोमणा मारते. म्हणते, "धीराच्या हातचा पेढा खाऊन आता काय नवऱ्याला प्रसाद द्यायला आलेली आहेस की काय?" आणि ती काव्याच्या हाताला असं पकडते आणि "तू चल हो घराबाहेर अगोदर" असं तिला म्हणून पकडून ती घराच्या बाहेरच काढत असते. तर तेव्हा आता चक्क काव्या तिचा हात पकडते आणि जोराची पिरकाळते आणि ती तिला म्हणते, "इथून पुढे जर तू पार्थ देशमुखांना त्रास द्यायला गेलीस, तर मी स्वतः लग्न लावून देईन तुझं, कळालं का?" आणि असं तिचा हात पकडूनच ती जोराने तिला बोलत असते आणि ते तिचं रूप बघितल्यानंतर पार्थला तर धक्काच बसतो आणि तो तिला काही अडवत वगैरे नाहीच. म्हणजे आता काव्याची एंट्री तर घरामध्ये होते मित्रांनो. म्हणजे पार्थ तर तिला अडवत नाही म्हटल्यानंतर आता काव्य तर आपली जादू परत त्याच्यावरती करणार. तर आता इकडे मोहित्यांच्या घरी म्हणजे काउन्सिलर आणि नंदिनी बोलत बसलेले असतात. तर तेव्हा काउन्सिलर नंदिनीला म्हणतात, "फास्ट ट्रॅकवरती जर डिव्होर्स हवा असेल, तर जीवा देशमुखांची सही आणि त्यांची संमती लागेलच की. आणि पसारेवाला तुम्हाला संमती आणि सही देतील असं मला तर नाही वाटत मिसेस चकाचक बाई." असं त्यांनी म्हटल्यानंतर नंदिनीला तर आश्चर्यच वाटतं, की यांना कसं काय माहिती आहे, की बाबा मी यांना पसारेवाला म्हणते आणि जीवा मला चकाचक बाई म्हणतात. आणि ती तेव्हा आश्चर्याने त्यांच्याकडे बघत असते. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.